नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत डीप नेक गळा कटिंग आणि शिलाई करण्याची अगदी सोपी पद्धत. चेस्ट साईज पहा इथे 9.5 इंच आहे आणि गळा खोली घ्यायची आहे 11 इंच. तर जेवढा तुम्ही गळा डीप घेणार तेवढं गळा खोली कमी आणि जेवढं गळा खोली कमी तेवढं शोल्डर जास्त. तर इथे पहा मी 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि गळा खोली याची मी घेणार आहे 11 इंच. आता 7 इंचापेक्षा जर कमी तुम्ही इथे गळा घेतला असता तर तुम्ही इथे 6 इंच शोल्डर घेतलं असतं, पण इथे डीप नेक आहे त्यामुळे मी 5.5 इंचच घेतलेला आहे. आता गळा पहा इथं गळा खोली मला तयार 10.5 इंच पाहिजे, तर मी 11 इंचावर मार्किंग केलं आहे कारण अर्धा इंच सिलाई मार्जिन. आता वरच्या बाजूने जास्त डीप घ्यायचा नाही 2.25 इंच आणि खालच्या बाजूने 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे. त्यानंतर हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि मग गळ्याचं मार्किंग करायचं आहे. म्हणजेच डीप नेक शिलाई करताना जेवढं शोल्डर येतं त्याचं अर्ध आणि अर्ध्यातून पुन्हा 1.5 इंच मायनस करायचं. पण 7 इंचापेक्षा जर गळा कमी असेल तर शोल्डर अर्ध करायचं आणि तेवढं टोटल शोल्डर टाकायचं. तर इथे पहा 5.5 इंच शोल्डर आहे आणि गळा खोली आहे 11 इंच. तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर शोल्डर कधीच उतरणार नाही आणि गळ्याचा आकारसुद्धा डीप येईल. या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. आता ही झाली एक पद्धत. आता खूपच डीप नको हवं असेल तर या पद्धतीने आकार द्यायचा. आता डीप म्हणजे खोलीला तर पाहिजे, पण खूप डीप पण नाही पाहिजे. म्हणजे इथं जवळजवळ अर्धा इंचाचा फरक पडतो आहे. तुम्ही जेवढं खोलून गळा घेणार तेवढा डीप गळा होतो, पण इथे कस्टमरला खूपही डीप नको आणि खूप कमीसुद्धा नको असा गळा पाहिजे होता, म्हणून मी या पद्धतीने कटिंग केलं आहे. आणि जर त्यांना खूप डीप पाहिजे असेल तर खालचं जे मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने मार्किंग करायचं आहे. तर इथे पहा या पद्धतीने हा गळा दिसेल आणि अजून डीप जर केला तर अर्धा इंच या पद्धतीने असा बाजूने खोलून घेतला जातो. याला अजून सगळ्यात डीप नेक गळा म्हणतात, पण एवढा डीप त्यांना नको होता. तर या पद्धतीने तुम्ही डीप नेक गळ्याचं कटिंग कसं करायचं या 2 पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता. तर पहा इथे जवळजवळ 1 ते 1.5 इंचाचा फरक पडतोय. त्यानंतर आता मी शिलाई करताना कुठली गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही इन आउट करत असाल तर मेन ब्लाऊजचं कापड सुईच्या बाजूने ठेवा आणि त्याच्या वरच्या बाजूने अस्तर ठेवा. पण जर गोट घालणार आहात त्यावेळेस मात्र मेन ब्लाऊजच्या आतल्या बाजूने कापड ठेवायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता मी इथे गोट लावणार होते त्यामुळे मी इथं आतल्या बाजूने म्हणजे सुईची बाजू न घेता आतली जी बाजू आहे उलटी बाजू त्या बाजूने अस्तर घेतलेला आहे आणि आता आहे असा आकार ठेवायचा आहे गळ्याचा आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. तर पहा या पद्धतीने गळा घेतलेला आहे आणि अगदी एकदम कडेवरती गळ्याची शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने जर तुम्ही डीप नेक गळ्याचं कटिंग केलं आणि शिलाई केली तर तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही याची 100% खात्री देते. तर इथं आता हा डीप नेक गळा आहे, पण इथे जर 7 इंचापेक्षा कमी गळा असता तर शोल्डर किती घ्यायचं होतं, 36 साईज चेस्ट आहे आणि इथे जर डीप नेक नसतं 7 इंचच गळा असतात तर अशा वेळेस तुम्ही मात्र शोल्डर इथे जेवढं तुमचं टोटल शोल्डर आलेलं होतं त्याच्या अर्ध घ्यायचं असतं आणि त्यामधून अर्धा इंच मायनस करायचं असतं. आता शोल्डरचं माप कसं घ्यायचं हे पाहूया. तर शोल्डर तुम्ही जर अंगावरती माप घेत असाल, टोटल शोल्डर आलं त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आणि कटिंग करताना जेवढं पूर्ण शोल्डर आहे त्याचा अर्ध करायचं आणि मग अर्ध्यातून जर 7 इंच गळा असेल तर अर्धच ठेवायचं आहे आणि 7 इंचापेक्षा जास्त म्हणजे 8 इंच 9 इंच असेल तर तुम्ही 1 इंच मायनस केलं तरी चालतं. पण 1.5 इंचापेक्षा जास्त म्हणजे 9च्या पुढे जर तुम्ही कुठल्याही ब्लाऊजचा गळा घेणार असेल 9 इंचाच्या पुढे, त्यावेळेस कुठला फॉर्म्युला वापरायचा, तर जेवढं तुमचं टोटल शोल्डर आलेलं आहे त्यातून अर्धा शोल्डर करायचा आणि अर्ध्यातून पण 1.5 इंच शोल्डर मायनस करायचं. म्हणजे तुमचं टोटल 12 इंच जर शोल्डर आलेलं असेल, 13 आलेलं असेल, 14 आलेलं असेल तर त्यातून अर्ध घ्यायचं. फॉर एक्झाम्पल जर 14 इंच शोल्डर आहे, 7 इंच घ्यायचं आणि 7मधून सुद्धा 1.5 इंच मायनस करायचं आणि 7 इंचामधून पहा 1.5 इंच मायनस जर केलं तर 5.5 इंच शोल्डर राहतं. तोच फॉर्म्युला मी इथे वापरलेला आहे. माझं टोटल 14 इंच शोल्डर होतं. 14चं अर्ध केलं, अर्ध्यातून पुन्हा मी 1.5 इंच कमी केलं आणि 5.5 इंच शोल्डर घेतलेला आहे. तर या पद्धतीने पहा
हा शोल्डरचा फॉर्म्युला तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आणि या पद्धतीने कटिंग करा. आणि कितीही डीप नेकचा तुम्ही ब्लाऊज जर शिवला तरीसुद्धा तुमचं शोल्डर उतरणार नाही. तर पहा, आता मी ब्लाऊजचं अस्तर जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते कमरपट्टी वगैरे जोडून घेते. तर पूर्ण ब्लाऊजला तुम्ही ते गोट लावू शकता, इन आऊट करू शकता. तर आता इथे कमरपट्टी जोडताना पहा, मी 1.25 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे, एका बाजूने फोल्ड केलेली आहे आणि मग ही पट्टी आपण कमरेच्या भागावर जोडून घेणार आहोत. जर मैत्रिणींनो तुम्हाला चेस्ट साईजनुसार किंवा गळा खोलीनुसार जर ब्लाऊज कटिंग करायचा असेल आणि जर शोल्डर चार्ट किंवा डीपनेक गळा शिवताना किंवा तुमचं शोल्डर उतरत असेल, तर अशा काही तुमच्या समस्या असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. त्यानुसार मी डीप नेक गळ्याचा चार्ट आणि किती डीप नेक गळा घेतल्यानंतर किती शोल्डर घ्यायचं याचा चार्ट चा व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करील. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला गळ्यानुसार शोल्डर किती घ्यायचं हा चार्ट हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आणि पहा, उद्या आहे 1 जानेवारी, तर उद्याचा नवीन व्हिडिओ येणार आहे. पण त्याच आधी मी माझ्या सर्व मैत्रिणींना, मी आता सबस्क्रायबर म्हणणार नाही कारण ही माझी फॅमिली आहे, माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत, सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन वर्षासह. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.